महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। शेवाळा इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस घटनास्थळी दाखल। मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे कंटाळून आत्महत्या करत आहे असं चिठ्ठीत नमूद करत शेवाळा तालुका कळमनुरी येथील एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक 12 रोजी पहाटे घडली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील 39वी आत्महत्येची ही घटना आहे। आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील नाक्याजवळच मोहन रामराव सावंत वयवर्ष 49 यांचं घर आहे। घरी आई, वडील, मुलगा असा परिवार आहे। मोहन हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते। याशिवाय मराठा आरक्षणाच्या सभांमधून त्यांनी स्वयंसेवक म्हणूनही काम केलंय। मराठा समाजानं वेळोवेळी मोठा आंदोलन उभारूनही आरक्षण मिळाले नसल्यानं ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते। मंगळवार दिनांक 11 रोजी रात्री त्यांनी कुटुंबियांसह भोजन केलं। त्यानंतर सर्वजण झोपले असता पहाटेच्या सुमारास घरातील पायऱ्यांना लावलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली। पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा झोपेतून उठल्यानंतर वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला। या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, जामदार राजीव जाधव, रामदास ग्यादलवाड, शिवाजी पवार, चालक जाधव यांच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली। मयत मोहन यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यात नमूद केलंय। या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। मयत मोहन यांच्या पश्चात आई, वडील, 2 मुलगी, 1 मुलगा असा परिवार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलंय। गोविंद देशमुख, मुख्य संपादक, GTV महाराष्ट्र न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.